सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती 2026 तारीख गुरुवार 20 ऑगस्ट 2026 पासून ह्या जयंती सोहळ्याला सुरुवात होणार आहे। श्रावण शुद्ध त्रयोदशी सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती येत्या 20 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाणार आहे। प्रत्येक गावात, शहरात, नरहरी महाराज मंदिरात तसेच सोनार समाजाच्या समाज भवनात आणि वारकरी संप्रदायात विविध कार्यक्रम होणार आहेत। या जयंती प्रीत्यर्थ आयोजित तर कुठे 7 दिवसाचा सप्ताह, कुठे पालखी सोहळा, कुठे भजन कीर्तन आणि स्वागत सत्काराचे कार्यक्रम आयोजन करून ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी ह्या वर्षी करण्यात येणार आहे। समाज बांधवांनो, नरहरी महाराज हे सोनार आहेत, सोनार समाजाचे संत आहेत, म्हणून आजही प्रत्येक सोनाराच्या घरात त्यांची पूजा अर्चना होते। पण दुर्दैवाने आजही अनेक घरात त्यांचा संपूर्ण इतिहास माहिती नाही। म्हणूनच आपल्या संतांचे कार्य, त्यांचा जन्म आणि त्यांचे उद्देश माहिती असणे हे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे आपल्या संतांबद्दल आत्मीयता वाढेल आणि प्रत्येक घरातील मुलांना त्यांचा आदर्श मिळेल। चला तर जाणून घेऊया आपल्या दैवताची संपूर्ण माहिती। व्हिडिओ मोठा होईल, मात्र हा व्हिडिओ घरात सहपरिवार अवश्य ऐकावा आणि इतरांना शेअर करावा। जय नरहरी। मी दिनेश शेवले, मुख्य संपादक, ऋग्वेद सुवर्ण वार्ता। संत शिरोमणी नरहरी सोनार जयंती विशेष लेख आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघूया। हाताला काम, तोंडाला नाम, कर्मयोगी संतांची 713वी जयंती येत्या गुरुवार 20 ऑगस्ट पासून श्रावण शुद्ध त्रयोदशी पासून ह्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात होत आहे। हरिहर ऐक्याचे मूर्तिमंत उदाहरण। 700 वर्षापूर्वी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या एका असा संत जन्मला, ज्याने जातीचा भेद मिटवला, पंथांचा भेद मिटवला आणि कर्म अधिक भक्तीचा आदर्श जगाला दिला। ते म्हणजे संत शिरोमणी नरहरी महाराज। त्यांची जयंती श्रावण शुद्ध त्रयोदशी सके 1115 इसवी सन 1313 आणि पुण्यतिथी माघ कृष्ण तृतीया सके 1247 इसवी सन 1325। 2026 मध्ये त्यांची 713वी जयंती आपण साजरी करणार आहोत। त्यांच्या जन्माबद्दल जाणून घेऊयात तर आई वडील आणि कुटुंबाची संपूर्ण माहिती। आई वडील अच्युत बाबा आणि सावित्री आई। वडील अच्युत महामुनी उर्फ अच्युत बाबा। ते व्यवसायात निपुण, स्वर्णकार, कट्टर शिवभक्त, रोज नियमाने शिवलिंगाची पूजा अभिषेक करणारे, फार सत्यवादी आणि धर्मनिष्ठ। आई सावित्रीबाई फार पतिव्रता आणि भक्तिमती, नवऱ्यासोबत देवधर्मात मदत करायच्या। वंश महामुनी कुळ। वंशावर रामचंद्र,
कृष्णदास, हरिप्रसाद, मुकुंदराज, मुरारी, अच्युत आणि नरहरी. त्यांचे स्थान पंढरपूर येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय. नरहरी महाराजांना नरहरी नाव कसे पडले तर अच्युत बाबा आणि सावित्री आईंना बऱ्याच काळापर्यंत अपत्य नव्हते. त्यांनी खूप नवस केले. एकदा योगी चांगदेव महाराज पंढरपुरात आले. त्यांनी आशीर्वाद दिला, तुम्हाला श्रेष्ठ पुत्र होईल. सके 1115 श्रावण शुद्ध त्रयोदशी अनुराधा नक्षत्र 1313 मुलगा जन्माला आला. जन्माच्या 12व्या दिवशी नामकरण चांगदेव महाराजांनीच केले त्यांचे नामकरण आणि त्यांनी त्यांचे नाव ठेवले नरहरी, म्हणजे नरामध्ये असणारा हरी. त्यांनी भविष्य सांगितले, हा जरी सैवकुळात जन्माला असला तरी पुढे जाऊन विठ्ठलाचा मोठा भक्त होऊन त्रिखंडात प्रसिद्ध होईल. नरहरी महाराजाचे कुटुंब: पत्नी गंगाबाई, साध्वी, पतिव्रता, पतीच्या भक्ती मार्गात पूर्ण सोबत, वारकऱ्यांची सेवा आणि अन्नदान करण्यात त्या सदैव अग्रेसर असायच्या. त्यांना 2 मुलं होती. मोठ्या मुलाचे नाव नारायण आणि लहान मुलगा मालू. देहत्यागानंतर गंगाबाईंनी उरलेले आयुष्य भजन पूजनात घालवले. नारायण आणि मालू यांनी वडिलांचा सुवर्णकार व्यवसाय आणि नामस्मरण सेवा ही परंपरा पुढे त्यांनी कायम चालू ठेवली. त्यांच्या जीवनाच्या 4 सत्यकथा आपण विस्ताराने बघूयात. कथा 1. पांडुरंग झाला नरहरीचा कारागीर. नरहरी महाराज भक्तीमध्ये इतके लीन झाले की दिवसभर फक्त विठ्ठल विठ्ठल नाम. घरात गंगाबाई, नारायण, मालू यांचा उदरनिर्वाह कसा चालणार ही चिंता होती. एकदा एका श्रीमंत सावकाराने लग्नासाठी भरपूर दागिन्यांची ऑर्डर नरहरी महाराजास दिली. त्यांनी त्यासाठी आगाऊ पैसे आणि सोनेही दिले. ते बनवून देण्याची तारीख जवळ आली, पण नरहरी गावोगावी कीर्तन करत होते. दागिने तयारच नव्हते. गंगाबाई घाबरल्या आणि चमत्कार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी बघतात तर घरात नवीन कोरे दागिने तयार होते. ठरलेल्या वेळेत सावकाराला ते दागिने बनवून सुद्धा दिले. ते दागिन्याचे काम इतके सुंदर होते की आणखी ऑर्डर त्या सावकाराकडून नरहरी महाराजास मिळाली. काही दिवसांनी सावकाराला संशय आला. त्याने नरहरी महाराज हे दागिने कसे तयार करतात म्हणून स्वतः चोरून बघितले, तर स्वतः पांडुरंग पितांबर नेसून कमरेला कमरपट्टा बांधून भट्टी पेटवून काम करत होते. सकाळी तीच पिशवी घेऊन ग्राहकाच्या घरी द्यायला जायचे. सावकाराने पंढरपूरला जाऊन पाहिले तर विठ्ठलाच्या मूर्तीच्या हाताला भट्टीचे चटके आणि बोटाला काळे डाग सुद्धा लागलेले होते. यातून आपल्याला हेच बोध मिळतात की हाताला काम आणि तोंडाला नाम. भक्त सर्व काम देवावर सोपवतो तेव्हा देव स्वतः भक्ताचे काम करून देतो. यावरून नरहरी महाराजाने एक अभंग तयार केला. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. कथा 2. कंबरपट्ट्याचा हरिहर साक्षात्कार.
सर्वात मोठी घटना. एका सावकाराने श्री विठ्ठलाच्या मूर्तीसाठी सोन्याचा कंबरपट्टा बनवायला नरहरी महाराजाला दिला. नरहरी महाराजांनी मी विठ्ठलाचे रूप पाहणार नाही ही प्रतिज्ञा घेतली असल्याने डोळ्यावर घट्ट पट्टी बांधली. मूर्तीचे माप घेण्यासाठी जेव्हा ते पांडुरंगाच्या मूर्तीजवळ गेले तेव्हा त्यांचे हाताला व्याघ्र चर्म, गळ्यात सर्प, डोक्यावर जटा. त्यांना वाटले हे तर महादेवच आहेत. पट्टी काढली तेव्हा समोर पितांबरधारी विठ्ठलाची मूर्ती उभी होती. असा अनुभव त्यांना त्या दिवशी वारंवार आला. तेव्हाच त्यांना ज्ञान झाले शिव आणि विष्णू हे एकच आहेत. तेव्हापासून ते म्हणू लागले शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, भेद करीतो भ्रमाचा. आजही पंढरपूरच्या विठ्ठलाला आषाढी कार्तिकेला तोच 700 वर्ष जुना कंबरपट्टा घातला जातो अशी आख्यायिका आहे. कथा 3. अभिमानाचा नाश. एकदा एका विद्वान पंडिताला आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता. तो नरहरीला म्हणाला, तू सोनार, तुला काय कळणार? नरहरी महाराज हसून म्हणाले, दादा, सोने तपवले की त्यातील मळ निघतो, तसेच माणसाचा अहंकार हा भक्तीने निघतो. नंतर त्या पंडिताने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. कथा 4. पूर आणि अंबा भक्ती. एकदा पंढरपूरला महापूर आला. लोकांची खूप दैना झाली. नरहरी महाराजांनी 3 दिवस अखंड उपवास करून अंबा मातेला प्रार्थना केली. माते, संसार खूप दुर्गट आहे. तुझ्या वाचून कोण ह्या संसाराला आणि या महापुराला तारणार? त्याच रात्री स्वप्नात देवी नरहरी महाराजांना दिसली आणि म्हणाली, भिवू नकोस, मी आहे. दुसऱ्या दिवशी पूर ओसरला. कृतज्ञतेपोटी त्यांनी दुर्गे दुर्गट भारी ही आरती मातेवर रचली. संत नामदेवांची मैत्री. भेद ते अभेद संपूर्ण कथा. बालपण. नामदेव सके 1202, नरशी बामणी वैष्णव दर्जी. नरहरी सके 1115, पंढरपूर. शैव सोनार, दोघेही पंढरपुरात. पहिली भेट चंद्रभागेच्या काठी. नामदेव, माझा विठ्ठल सर्वात मोठा हे म्हणाले तर नरहरी महाराज माझा महादेव हाच सर्वात मोठा म्हणत होते. ह्यातून दोघांचे वाद झाले आणि त्या वादातूनच दोघांची मैत्री झाली, कारण दोघेही नाम मानणारे होते. ऐक्य. कंबरपट्ट्याच्या प्रसंगानंतर नरहरींनी नामदेवांना सर्व सांगितले. नामदेवांनी आनंदाने मिठी मारली. नरहरे, आज हरिहराचा भेद तू मिटवला. सोबतचा दोघांचा प्रवास. दोघांनी मिळून भजन कीर्तन केले. नामदेव अभंग गायचे तर नरहरी पेटी ताड वाजवायचे. हरिहर एकरूपता दोघेही मिळून भक्तांना सांगायचे. वारी. दोघेही आषाढी कार्तिकेला पायी पायी वारी करायचे. काम करा पण नाम सोडू नका हा संदेश ते भक्तांना द्यायचे. देवाणघेवाण.
नामदेवांनी वारी कीर्तन शिकवले. नरहरींनी कर्मातून भक्ती आणि भक्तीतून मार्ग शिकवला. देहत्यागापर्यंत नरहरींनी माघ कृष्ण तृतीया 1325 ला समाधी घेतली. तेव्हा नामदेव त्यांचे सोबत उपस्थित होते. शेवटचे शब्द नामदेवा, देव एकच आहे, फक्त रूपे वेगळी, हा संदेश पुढे न्या, असे नरहरी महाराजांनी शेवटच्या क्षणाला नामदेव महाराज म्हणजेच त्यांच्या मित्राला सांगितला. नामदेवांचा देहत्याग 1350 ला झाला. म्हणजेच नरहरी महाराजांच्या पेक्षा 25 वर्षांनी नंतर. दुर्गे दुर्गट भारी संपूर्ण आरती. ही आरती नरहरी महाराजांनी 700 वर्षापूर्वी स्वतः लिहिलेली आहे आणि आजही ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारेन दुर्गती नाशिनी त्रिभुवन तारी, जन्म मरणातून सोडवी करुणाकारी, जयदेवी जयदेवी जय महिषासूर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारिक संजीवनी, त्रिभुवन भूती पात भुवनी पाता तुझे ऐसा नाही, त्रिभुवन भूनी पाता तुझे ऐसा नाही, सारस्वत योगिंद्री ध्याती तुझ पायी, नरहरी सोनार साष्टांग नमस्कारी, नरहरी सोनार साष्टांग नमस्कारी, अंबे तुझ वाचून कोण तारी संसारी, अंबे तुझ वाचूनी तारी कोण संसारी. वर सांगितल्याप्रमाणे पूर आणि नामदेवाच्या विनंतीवरून ही आरती नरहरी महाराजांनी लिहिलेली आहे. देवी अनाथाची माता आहे, संसार दुर्घट आहे, म्हणून तुझविन संसारी असे नरहरी महाराजांनी म्हटलेले आहे. शिव विष्णू शक्ती एकची आहेत हे सांगण्यासाठी संत परंपरेतील नाते आणि गुरु श्री गहिनीनाथ महाराज नाथ संप्रदायात यांच्याकडून दीक्षा आणि गायत्री मंत्र नरहरी महाराजांना बालपणीच मिळाला. नामकरण करते योगी चांगदेव महाराज, त्यांचे समकालीन ज्ञानेश्वर संत नामदेव, संत विसोबा खेचर हे होते. नामस्मरण अधिक सेवा हा समान धागा आहे असे ते वारंवार सांगायचे. त्यांचे खास वैशिष्ट्य, ते शैवकुळात जन्मले पण ते नंतर वैष्णव झाले, म्हणून हरिहर एक्क्याचे पुल नरहरी महाराजाच म्हणतात. नरहरी महाराजाचे प्रसिद्ध अभंग, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, असे अनेक अभंग नरहरी महाराजांनी स्वतः लिहिले. माघ कृष्ण तृतीया सके 1247 इसवी सन 1325 ला संजीवन समाधी नरहरी महाराजांनी पंढरपूर येथील त्यांच्याच घरी साक्षात पांडुरंगाच्या पुढे त्यांनी घेतली. सोनार आळीतील मंदिर आणि समाधी मुख्य स्थान. माघ कृष्ण 3 ला मोठी यात्रा या ठिकाणी भरली जाते. विठ्ठलाचा कंबरपट्टा 700 वर्षाची जिवंत साक्ष. नरहरी दरवाजा विठ्ठल मंदिराच्या अगदी समोर. सोनार आळी. आजही त्यांचे वंशज पंढरपुरात राहतात. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे पंढरपूर, सोलापूर. मूळ समाधी मंदिर हे विठ्ठलाच्या मंदिरासमोरच आहे. देहू पुणे संत तुकारामाच्या गावाजवळ. छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रात
विविध ठिकाणी सोनार समाजाचे मोठे मंदिर, मठ आणि समाज भवन आहेत. तर समाज बांधवांनो, ह्या वर्षी जयंती साजरी कशी करावी? 20 ऑगस्ट पासून आपल्या घरात, शहरात सकाळी नरहरी महाराजांच्या मूर्तीला स्नान, दिवा, गंध, फूल, नरहरी महाराजांच्या फोटोला हार घालावे. देवा तुझा मी सोनार 11 वेळा दुर्गे दुर्गट भारी आरती म्हणावी. तसेच नरहरी महाराजांची आरती सुद्धा म्हणावी. ती आरती आमच्या YouTube चॅनलवर आपणास प्राप्त होईल. हाताला काम, तोंडाला नाम या संदेशानुसार संकल्प करून दिवसभर कामात विठ्ठल विठ्ठल नाम हे नामस्मरण करावे. मंदिरात पंढरपूरला काकडा, कीर्तन, भजन, समाधीला अभिषेक, तर काही ठिकाणी कंबरपट्टा दर्शन, समाजाचे सामुदायिक भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करावे. जयंतीचे 3 संदेश. कर्मयोग. नोकरी धंदा करताना देवाला विसरू नका. हरिहर ऐक्य. जाती पंथाचा भेद करू नका. नामस्मरण. कोणतेही काम करताना नाम घ्या. ही आपल्या संत शिरोमणी नरहरी महाराजांची सर्व जीवनगाथा आज मी आपल्याला आपल्या हक्काची प्रसारवाहिनी स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता ह्या चॅनलवर सांगण्याचा प्रयत्न केला. आपणास अजूनही काही माहिती हवी असल्यास आपण कॉमेंट्समध्ये विचारू शकता आणि ही माहिती आपण सर्व समाज बांधवांपर्यंत अवश्य पोहोचवावे हीच आजच्या संत शिरोमणी नरहरी महाराज जयंतीच्या पावन पर्वावर विनंती. धन्यवाद. जय नरहरी.